हॅलो हॅलो लेट
न करी रे संग राहे रे निश्चल, न करी रे संग राहे रे निश्चल, लागो नेदी ममतेचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचुनी बडबडते इंद्रियांचा जय वासनेचा क्षय,
इंद्रियांचा जय वासनेचा क्षय संकल्पाईवरी नये मन या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचुनी बडबडते तुका म्हणे नये जाणीव अंतरा तुका म्हणे नये जाणीव अंतरा अंतर्या धारा आनंदाचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचुनी बडबडते पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकाराम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरुया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती संपाद्य ज्ञानंच विधाय भक्तिं विलोकितोयेन समाधिराज वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुं तं कुळीचे हे कुलदेवी माझ्या बोबडिया बोला चित्त द्यावे बा विठ्ठला वारा जाय भलत्या ठाया हीच माझे राग छाया न करी रे संग राहे रे निश्चळ लागो नेदी मळ ममतेचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचुनी बडबडते पंढरदेश मानवतो परमात्मा थोडा याला आवाज द्या पंढरदेश मानवतो परमात्मा अलंकार पौर्णिमाशी श्री ज्ञानोबाई वारकरी संप्रदायाच्या कळस्थानी विराजमान असणारे श्री तुकोबाई आदि गुरु श्री पुंडलिक महाराजापासून स्वानंद सुखनिवासी श्री गुरु जोग महाराजांपर्यंत आज ताब्यात आलेला वारकरी संप्रदाय आणि संप्रदायातील संत मंडळी आमच्या चरणी दंडवत विठाला सेवेला निवडलेला अभंग संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांचा असून प्रस्तुत अभंगामध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगामध्ये आलेल्या मुमुक्षुला विशेष असा उपदेश करतात. अभंगाला स्पर्श करण्या अगोदर अल्पसा पर्याय त्याचा कर्तव्य आहे आणि याच कर्तव्याला अनुसरून हा सप्ताह किम निमित्ताने आम्हाला सर्वांना ज्ञात आहे. आज चालू असणारा शारदीय नवरात्र उत्सव आणि या शारदीय नवरात्र उत्सवाच्या काळामध्ये काहीतरी भजन कीर्तन भगवान परमात्म्याची साधना व्हावी आणि खरी नवरात्र साजरी व्हावी या हेतूने चालत असलेला हा सप्ताह विठाला
टाकले. खरं तर संतांना जर महाराज अभिप्रेत असलेले जे नवरात्र आहे की नवविध भक्तीच्या तरीन नवरात्रा. अहो नवविध भक्तीची उपासना करण्याच्या नवविध भक्ती सांगितल्या त्याच्याप्रमाणे आचरणात आणणं याला म्हणतात नवरात्र उत्सव. नाचू नये गाऊ नये त्याच्याबद्दल आमचं काहीच दुमत नाही. पण मात्र ही खरी नवरात्र उत्सव तुम्ही आम्ही साजरी करतोय. तसं पाहायला गेलं तर कीर्तनाला यायच्या अगोदर तसंच महाराजांपासून होतो. त्यांनी मला सांगितलं महाराज या गावामध्ये कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही. वाटेल तेवढं खर्च करू शकतात, वाटेल तेवढे नाच आणू शकतात, वाटेल तेवढे गाणे आणू शकतात, वाटेल ते मुलं या ठिकाणी ते करू शकतात. पण या मात्र गोष्टी न करता गेली 35 वर्षापासून चालत असलेला कोणत्याही प्रकारचा खंड न पडलेला हा म्हणजे सप्ताह. याचा माझा अनेक जणांचा आशीर्वाद आहे. याच्यामध्ये असणारे सद्गुरू वासुदेव बाबा महाराज, सद्गुरू सावळा महाराजांचे चिरंजीव, त्याचप्रमाणे सद्गुरू जनार्दन बाबा म्हात्रे असतील आणि ज्यांच्या मात्र आशीर्वादानं हा सप्ताह चालू आहे आपले चिंतामणी बाबा निंबिगडकर हे सुद्धा आज कीर्तनाला मला म्हटले महाराज लई दिवसांनी योग आला. म्हटलं तुमचा लई दिवसांनी योग नाही, आम्हालाच लई दिवसांनी तुमच्या दर्शनाचा योग आला. विठाला श्री संताची साष्टांग हे करे दंडवत पुनश्च एकदा सर्वाच्या चरणी दंडवत करतो. उत्तम असलेले सर्व पकवाज वादक आमचे तेजस दादा, त्याचप्रमाणे उत्तम असलेले गायक आमच्या भागातील ज्येष्ठ गायक असणारे आमचे दशरथ बाबा असतील, त्याचप्रमाणे आमचे कापसे महाराज असतील, त्याचप्रमाणे आमचे ज्ञानेश्वर दादा असतील, परत महाराज जे असतील सवडीपाड्याचे अलीकडचे महाराज असतील, सर्व त्या पंचकोशीतील असलेली सर्वच वारकरी मंडळी, उत्तम असणारे सृष्टीवादक सर्व गायक मंडळी आणि ज्याने विशेष करून आम्हाला आमंत्रण दिला असे असणारे आमचे एकनाथ दादा. मी त्यांना आल्यालाच म्हणलं गावगावी कीर्तनामध्ये आपण फोनवर एक फोन करत नाही, पण त्यांचं कीर्तनाच्या अगोदर सुद्धा 2 महिने अगोदर फोन आजही फोन आणि काही संपर्कात राहणारे आमचे दादा, त्याचप्रमाणे सर्वच ग्रामस्थ मंडळी, सर्वच उत्सव कमिटी मंडळ सर्वांच्या चरणी दंडवत करतो आणि आपल्यापाशी फक्त 1 तास राहिला आहे. त्या 1 तासामध्ये पदापदाचं चिंतन करण्याकरता प्रवृत्त होतो. विठाला साजरा करायचा याची महाराज जे माझ्या मागचे जे महाराज होते त्यांनी कल्पना दिलीच असेल, तरी पण थोडक्यात सांगायचं म्हणजे नवरात्र उत्सव कशा निमित्तानं साजरा करायचा तर शास्त्राचा एक सिद्धांत आहे चंडी विनायका. कलियुगामध्ये 2 प्रकारच्या पूजा सांगितल्या, त्याच्यामध्ये विशेष करून चंडी आणि विनायका. चंडी म्हणजे भगवतीची पूजा करणं, पण आवाज द्यायला बाबा घुमला नको, आवाज साधा आवाज यायला पोचला तरी बस. कलियुगामध्ये चंडीच्या मध्ये शक्तीची उपासना करायला सांगितले आणि विनायकाची उपासना करायला सांगितले. तशा महाराजमध्ये पंच उपासना तुमच्या आमच्याकडे सांगितली. विष्णू भगवान परमात्म्याची पूजा, शंकर भगवान परमात्म्याची पूजा, सूर्याची पूजा, गणपतीची पूजा आणि मात्र शक्तीची पूजा. विष्णूची पूजा करणारे वैष्णव, शंकराची पूजा करणारे शैव, सूर्याची पूजा करणारे शौर्य, गणपतीची पूजा करणारे गाणपत्य आणि मला शक्तीची उपासना करणारे शाक्त, अशा 5 प्रकारच्या पूजा विशेष करून सांगितल्या जातात. आणि तीच विशेष पद्धत महाराज एक चैत्रामध्ये नवरात्र येते आणि एक मात्र या महिन्यामध्ये नवरात्र येते. चैत्रामध्ये नवरात्र तुमच्या आमच्याकडे करत नाही, पण मात्र आपल्यामध्ये शारदीय नवरात्र उत्सव मुख्य करून साजरा केला जातो. आणि या शारदीय उत्सवानिमित्तानं आजची 3ऱ्या का 4थ्या दिवसाची महाराज वाटल्या आलेली सेवा, या सेवेत आता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा असून प्रस्तुत अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराज या अभंगामध्ये विशेष करून मुमुक्षूला आजच्या अभंगामध्ये उपदेश करतायत. विठाला
करी रे संग राहे रे निश्चळ लागो निधी ममतेचा या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचुनी बडबडते. ते म्हणते पहिले राहू दे मला हाताला धरायला. शेवट निवडलेला अभंग संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा असून प्रस्तुत अभंगामध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगात मुमुक्षुला विशेष करून उपदेश करताना दिसतात. जगतामध्ये आल्यानंतर तुम्हाला आम्हाला जर पाहायला गेलं तर तुम्ही आम्ही आपल्या देहाची महाराज भाग्याचा उदय किंवा देहाची सार्थकता तुम्ही आम्ही कशाला मानतो तर रगड असा पैसा तुम्हाला आम्हाला भेटला तर तुम्ही आम्ही देहाची सार्थकता मानतो. रगड अशी तुमच्या आमच्याकडे पैसे आले धनसंपदा आली तर तुमच्या आमच्या जीवनात तुम्ही आम्ही महाराज भाग्यशाली समजतो. पण खरोखर जर पाहायला गेलं तर त्याच्या संबंधानं तुम्ही आम्ही भाग्यवान नाही किंवा त्याच्या संबंधानं तुम्ही आम्ही जर विचार केला तर मात्र त्याच्या संबंधानं तुमच्या आमच्याकडे कोणत्याच प्रकारचा भाग्याचा उदय नाही किंवा महाराज म्हणतात जन्माला येऊन ते प्राप्त करून घेणं ही म्हणजे तुमच्या आमच्या जीवनाची सार्थकता नाही. मग जन्माला आल्यानंतर मनुष्य याची सार्थकता कशा कशामध्ये आहे तर याच्या संबंधानं महाराज संत श्रेष्ठ तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखील परमात्म्याचं मात्र दर्शन होणे याच्यामध्ये महाराज सार्थकता समजतात. दुसऱ्या जर गोष्टीचा जर विचार केला तर मनुष्य देहाचा जन्मामध्ये येऊन मात्र सार्थकता कशामध्ये आहे तर नाथ महाराज म्हणतात मनुष्य देहाचा आची स्वार्थ जो का साधावा चौथा पुरुषार्थ जो न साधिता जो का अर्थ तो अनर्थ जाणावा. कीर्तनाचा समजून घ्या म्हणजे कीर्तन तुम्हाला कळलं बरं का. मी तर महाराजांनी काय सांगितलं कुठं कुठं गेलं काही कळणार नाही. कारण की गावोगावी आम्ही आल्याच म्हणलो गावोगावी आल्यानंतर आम्हाला असं म्हणतात का महाराजाचा हसवा पण आजचा हसवा विसवायचा आम्हाला काही तसलं येत नाही. जसं असत तसं तुम्हाला सांभाळून घ्यावं लागेल. लक्षात घ्या बरं का महाराज म्हणतात जन्मामध्ये आल्यानंतर भगवान परमात्म्याचं दर्शन झालं का तुमच्या आमच्या देहाची सार्थकता आहे. दुसरी गोष्ट जर नाथ महाराजांच्या वचनाप्रमाणे विचार केला तर नाथ महाराज म्हणतात मनुष्य देहाचा आची स्वार्थ जो का साधावा चौथा पुरुषार्थ जो न साधिता जो का अर्थ तो अनर्थ जाणावा. मनुष्य देहानं चौथा पुरुषार्थ सिद्ध केल्यानंतर मनुष्य देहाचा हाच स्वार्थ जन्मामध्ये आल्यानंतर आहे. आणि तिसरी गोष्ट मनुष्य देहानं जन्मामध्ये आल्यानंतर ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे. कारण की इतरत्र गोष्टी जरी किती जरी मिळवल्या इतरत्र गोष्टी जरी किती कमवल्या तरी त्याची तुमच्या आमच्या जीवनामध्ये सार्थकता नसून तर ब्रह्मज्ञान मिळवण्यामध्ये तुमच्या आमची सार्थकता आहे. महाराज म्हणतात ब्रह्मज्ञान 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 म्हणजे काय ज्या ज्ञानाच्या संबंधानं तुम्ही आम्ही महाराज परमपदाला जाऊन पोहोचतो याला म्हणतात ब्रह्मज्ञान. आणि तो जो उपदेश आजच्या अभंगामध्ये संत श्रेष्ठ तुकाराम महाराज मुमुक्षुला करतात. बरं आता इथं प्रश्न असा उपस्थित मुमुक्षुला आजच्या अभंगामध्ये उपदेश करतात पण हा मुमुक्षु म्हणजे तरी कोण आहे तर या जगतामध्ये किती जरी लोकसंख्या तुम्हाला आम्हाला जरी दिसून आली तरी पण मात्र या लोकसंख्येमध्ये 3 प्रकार पडताना आपल्याला दिसतात. काही लोक बद्ध असतात काही लोक मुमुक्षु असतात आणि काही लोक मुक्त असतात. बरं बद्ध कोणाला म्हणायचं मुक्त कोणाला म्हणायचं आणि मुमुक्षु कोणाला म्हणायचं याच्या संबंधाने विचार केला तर ज्ञानोबराय महाराज बद्धाच्या संबंधाने बोलत असताना ज्ञानोबराय म्हणतात अंगा मनची रुची यावे ये तोलेने कृतकृत्य नाटवे तरी करणे याचे निनावे भलतेची करी. ज्ञानोबराय बद्धाची भूमिका देत असताना ज्ञानोबराय म्हणतात बद्ध कोणाला म्हणायचं ज्याला विहित कर्म कोणते ज्याला निषिद्ध कर्म कोणते ज्याला काम्य कर्म कोणते ज्याला प्रायश्चित कर्म कोणते याच्या प्रकारे कोणत्याच प्रकारचं ज्याला ज्ञान नाही किंवा त्याच्या संबंधानं वागत नाही याला म्हणायचं बद्ध. मग मला तो वागतो तरी कसा एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर फक्त स्वतःच्या मनाला येईल तसंच वागायचं. अंगा मनची रुची यावे ये तुलीने कृतकृत्यानं आठवे. ज्ञानोबराय म्हणतात एखादा मनुष्य बाजारामध्ये गेल्यानंतर त्याला मद्यपान आवडतं म्हणजे दारू प्यायला आवडते. दारू प्यायला आवडते म्हणून दारूची बॉटल घेतो तो मद्यपान करतो पण मद्यपान करत असताना ते आवडते म्हणून घेतो त्याच्यापासून आनंद प्राप्त होतो म्हणून घेतो पण त्याच्या संबंधानं तो विचार करत नाही का कृतकृत्यता परिणा आठवे करणे याचे नावे भलतेची करी का त्याच्या संबंधानं परिपाप मज होईल का नरक यातना येईल हे काहीच ना पुढील देखे ना जो का ज्या वागण्याच्या संबंधानं मला पाप यातना होईल का त्याच्या संबंधाने मी नरकाला जाईल कोणत्याच प्रकारची विचारपूस करत नाही आचरण करत नाही फक्त स्वतःच्या मनाला येईल तसं वागतो याला म्हणायचा बद्ध. विठाला Vittala
ते नवीस लावलं ना त्याच्यामुळे तसं व्हायला लागलं. आपल्याकडे एक म्हण आहे, चरणीवर चरलेली गाय गवतावर आल्यावर पूर घालते. विठाला या माईकची काही सवय नाही, त्याच्यामुळे ते नवं नवं वाटतंय ना, त्याच्यामुळे तसं. बरं ठीक आहे, आपला विषय काय चालू होता ते सांगा. बद्ध विषय चालला होता. असं एका ठिकाणी म्हणलं काय चाललं, ते म्हणले कीर्तन. अरे बाबा कीर्तन मला पण माहिती, तुला हळद लावायला लागलो का? विषय काय चालला तर बद्ध. तर महाराज म्हणतात बद्ध कोणाला म्हणायचं? माझा आवाज तुम्हाला व्यवस्थित येतो ना? बरं ठीक आहे, तुम्हाला आवाज आला बस. बरं, बद्ध कोणाला म्हणायचं? स्वतःच्या मनाप्रमाणे आचरण करतो, त्याच्यामध्ये कर्म चांगलं काय वाईट काय काहीच पाहत नाही, फक्त स्वतःच्याच मनानं आचरण करतो, याला म्हणायचा बद्ध. दुसरा प्रकार पडतो मुमुक्षुचा, पण मुमुक्षु काय घेत नाही, कारण की तो आपल्या अभंगातला अधिकारी आहे. मग मुक्त कोणाला म्हणायचं? ज्ञानामुळे मुक्ताच्या संबंधानं गोड अशा व्याख्या करता, जो कामना मात्र न घेपे, मोहमळे न लिंपे, जळी जळे न शिंपे पद्मपत्र. ज्ञानामुळे मुक्ताच्या संबंधानं बोलत असताना मुक्त कोणाला म्हणायचं? जो कोणत्याच प्रकारची मनामध्ये कामना धरत नाही. नाहीतर महाराज लक्षात घ्या, काही लोक परमार्थ करतात 25-25, 50-50 वर्ष, पण त्यांना नुसतं यावंच वाटतंय, मनामधली महाराज तृप्ती काही प्राप्त होत नाही. 3 प्रकारचे रंग सांगत असताना ज्ञानोबराय म्हणतात सत्वगुणी रंग, रजोगुणी रंग आणि तमोगुणी रंग. ऐका बरं का, माझं बोलणं लक्षात घ्या म्हणजे कीर्तन कळेल. सत्वगुणी रंगातली माणसं पण परमार्थ करतात, रजोगुणी रंगातली माणसं पण परमार्थ करतात, आणि तमोगुणी रंगातली माणसं सुद्धा परमार्थ करतात. पण सत्वगुणी रंगातली जी महाराज माणसं परमार्थ करणारे आहेत, त्यांना वाटते माझ्यासारखा कोणीच परमार्थिक नाही, मी परमार्थ करतो असा कोणच करत नाही. आळंदीची वारी, पंढरीची वारी, त्र्यंबकची वारी मीच करतो. ही रंगातली माणसं सत्वगुणी रंगातली आहेत. आणि तमोगुणी रंगातली माणसं परमार्थ करतात, पण त्यांच्या जीवनामध्ये मात्र त्यांची तृप्ती होत नाही. परमार्थ किती केला याला महत्व नाही, त्याच्यामध्ये तुमची झाली याला महत्व आहे. काही लोक परमार्थ करतात, पण तो यांना नुसतं यावंच वाटतंय. काही लोक एकादशी करतात, सोमवार करतात, अनेक प्रकारचे उपवास करतात, पण मात्र काहीतरी देवाने मला द्यावं याच्याकरता उपवास करतात. ज्ञानोबराय म्हणतात व्रता पाठी व्रते, आचरे जो इष्टापुरते, काम्या वाचून हाती करणे नाही. सोमवार करायचे, देवीचे उपवास करायचे, अमकं करायचं, तमकं करायचं. देवा मी पंढरपूरच्या 5 वाऱ्या करतो, मला माझा पोरगा नोकरीला लागू दे. म्हणजे परमात्मा देव काही येणार आहे का तुझ्या पोराला नोकरी लावायला? महाराज म्हणजे नोकरीला लागण्याकरता देवाच्या 5 वाऱ्या करायच्या, आणि नोकरी लागल्यावर नाही करणार का? म्हणजे परमार्थ करतो, पण काहीतरी इच्छा असते. एवढा परमार्थ करतो, त्या परमात्म्याच्या संबंधाने एवढं पुण्य जमा होतं का त्या पुण्याच्या संबंधाने तो स्वर्गाला जाईल. पण स्वर्गाला जाईल एवढं पुण्य प्राप्त होऊन पण म्हणतो स्वर्गी हान जावे, तरी ते काय खावे, या लागे धावे याग करू. परत मी खाली आल्यानंतर काय खाऊ त्याच्याकरता म्हणतो यज्ञ करायला लागतो. पुत्री खाणं दुसरं काय खातो? म्हणजे एवढं पुण्य प्राप्त करून परमार्थ करून सुद्धा ज्या जीवनाची जर तृप्ती प्राप्त होत नाही, तर त्या परमार्थाला काही उपयोग नाही. ज्ञानोबराय म्हणतात याची धाव कशी असते? ग्रीष्मातीचा वारा विश्वनीने विरा, पैसा न म्हणो व्यापारा रात्रंदिवस. ग्रीष्म ऋतूतला वारा जसा हेलपाटे खातो इकडून तिकडं, त्याप्रमाणे ज्ञानोबराय म्हणते काहीतरी मिळवण्याकरता, पैसा मिळवण्याकरता, धन मिळवण्याकरता नुसता फक्त धावत असतो. ज्ञानोबराय म्हणतात परमार्थ करत नाही असं नाही, परमार्थ करतो, पण मात्र जीवनातली तृप्ती होत नाही असा जो आहे. महाराज म्हणतात मग संतांच्या तर मुक्ताच्या संबंधाने विचार केली तर त्याच्या जीवनामध्ये कोणत्याच प्रकारची कामना नाही. कामना मात्र न घेपे, मोहमळे न लिंपे, कोणत्याच गोष्टीवर तो मोह धरत नाही. मग तसंच महाराज त्याची स्थिती कशी असते? जळी जळे न शिंपे पद्मपत्र. ज्ञानोबराय गोड असं उदाहरण सांगतात. तुमच्या गावापाशी एखादं तळ आहे का? तळ पाहिलं ना, तळ्यामध्ये कोणती फुलं असतात बाबा? कमळाची फुलं असतात. मग कमळाची फुलं पाण्याला चिटकून असतात का पाण्यापासून इथवर वर असतात? इथवर वर असतात. ज्ञानोबराय म्हणतात पाण्यात कमळ राहतात, पण पाण्यापासून इथवर वर असतात. जळी जळे न शिंपे पद्मपत्र. पाण्यात राहून मात्र पाण्यापासून इथवर वर. तसं मुक्ताची लक्षणं सांगत असताना ज्ञानदेव म्हणतात संसारात राहतात, पण संसारापासून मात्र इथवर
असतं, याच्यामुळे काही चालणी घेत नाही. सांगायचं यथार्थ एकच आहे. आपण बद्धाच्या संबंधाने विचार केला, लक्षात ठेवा का, हे तुम्हाला शेवटपर्यंत लक्षात ठेवायचे. ज्ञानोबराय म्हणतात स्वतःच्या मनाप्रमाणे आचरण करतो, याला म्हणायचा बद्ध. ज्ञानोबराय महाराज मुक्ताच्या संबंधाने बोलत असताना कामना मात्र घेतवे मोहमळे लिपवे जळी जळे शिकवे पद्मपत्र. बा महाराजांनी म्हणून त्याच प्रकारे प्रमाण दिलं, ज्याप्रमाणे कमळ पाण्यामध्ये राहतं पण कोणत्याच प्रकारचा स्पर्श करून घेत नाही, तसं जो मुक्त असतो तो संसारात राहून कोणत्याच प्रकारचा स्पर्श करून घेत नाही, याला म्हणायचा मुक्त. बरं बाबा, तो मुक्त दिसतो तरी कसा? मुक्त कसा असतो? ज्याला 4 डोळे असतात तो मुक्त असतो नाही. संत कसे असतात? ज्याला 4 हात, ज्याला 4 पाय, त्याला संत म्हणतात का? महाराज म्हणे असं काहीच नसतं. ते तुमच्या आमच्या प्रमाणे सामान्यत्व पाहिजे, साधारण देखीजे, निर्धारिता जाणीजे सोयजायचे. ते तुमच्या आमच्या प्रमाणात सामान्य दिसतात, पण त्यांची जर स्थिती पाहिली तर समाजाविषयी जर त्यांचं आचरण जर पाहिलं तर मात्र महाराज कोणत्याच गोष्टीचा लढा धरत नाही. कशाप्रमाणे? ज्ञानोबरायमध्ये प्रज्ञा जे झाली ते वस्तू किराली गोरुवे वैसली रुखातळी. ज्ञानोबराय म्हणतात ज्याप्रमाणे गुरं असतात, गुरं ती जर चरण्याकरता जर आपण गवतावर जर सोडून माळामध्ये एखाद्या सोडून जर दिली तर बाबा माळामध्ये सोडून दिल्यानंतर चरण्याकरता ती मात्र तिथं चरत राहतात का संध्याकाळी घरी येतात? संध्याकाळी घरी येतात. मग त्याप्रमाणे मुक्ताच्या संबंधाने महाराज म्हणतात ज्याप्रमाणे गोरुवे वैसली रुखातळी, ज्याप्रमाणे गुरं असतात ती चरण्याकरता सोडून दिल्यानंतर संध्याकाळी घरी येतात. का घरी येतात? तर त्यांना माहिती ज्या ठिकाणी आपण जर गवत खात मुक्त राहिलो तर आपल्याला काहीतरी हानी झाल्याशिवाय राहणार नाही. तसं मात्र संतांच्या संबंधाने मुक्ताच्या संबंधाने विचार केला तर ज्याप्रमाणे ती गुरं एखाद्या ठिकाणी गुंतत नाही तसा मुक्त तो सामान्य असतो, कशाच्या ठिकाणी गुंतत नाही. तो पुराणप्रमाणे महाराज आचरण करतो. आता इथं उदाहरण गुराचं दिलं म्हणून मी संतांना सांगितलं. तसं पाहिलं गेलं गुरं कुठं संत कुठं हे काय समीकरण जुळत नाही, पण ज्ञानदेवाने सांगितलं म्हणून सांगतो. किंवा महाराज मुक्ताच्या संबंधाने विचार करत असताना एखाद्याला म्हणलं चल ना बाबा सप्ताह चालू आहे राजवली नाही, म्हणले नको, म्हणतो घरी कोणच नाही, बायको एकटीच आहे. याचा अर्थ याचं प्रेम कोणावर आहे? बायकोवर आहे. पण संत मात्र बायकोच्या संबंधानं मुक्त बायकोच्या संबंधानं सुद्धा आशा धरत नाही. महाराज वृक्षाची सावली वाटे जाता मिळली घरावरी ते तुले असता नाही, त्यांची आस्था घरावर नसते. किंवा महाराज म्हणतात सावली सदिशेचे आशे पण हे आसोनी जे जैसे स्त्रियेचे जैसे लवलुप्य नाही. आपल्या स्त्रीवर लवलुप्य धरत नाही, आपल्या घरावर लवलुप्य धरत नाही, आपल्या मात्र कोणत्याच महाराज गोष्टीवर लवलुप्य धरत नाही. परत देहावर जरी लवलुप्य धरत असतील, देहावर जरी प्रेम करत असतील पण नाही तर या देहावरी उदास व्हायशा परी उठिता जैसा बिढारी पैसराशी. बिढारी नाम पाहुणा. समजा तुमच्या गावाला मी कीर्तनाला आलो, आता गाडी आणली म्हणून ठीक आहे, गाडी नसती जर आणली तर मुक्कामी राहिलो असतो. पण मुक्कामी राहिल्यानंतर मी याच गावाला राहणार आहे का सकाळी निघून जाणार आहे? सकाळी निघून जाणार आहे. आणि नाही जर केलं तर तुम्हीच म्हणणार महाराज 11 वाजता गाडी येतो मी चला. म्हणजे खरं नाही बोरी तुला सांगायचं, ज्याप्रमाणे पाहुणा महाराज त्याला पाहुण्याला माहित असतं ज्या घरामध्ये थांबलोय ते घर आपलं नाही, ज्या घरामध्ये थांबलोय ती माणसं आपली नाही, ज्या गावात आपण थांबलोय ते गाव आपलं नाही, आपण इथं निघून गेलं पाहिजे. बिडाडी बैसला अशी ज्याप्रमाणे एखादा पाहुणा त्या घराच्या संबंधाने प्रेम धरत नाही कारण की त्याला माहित आहे हे घर इथली लोक हे गाव आपलं नाही, तसं संतांची मुक्ताची लक्षणं केली तर त्याला माहिती आहे हा देह सुद्धा आपला नाही. मग ते देहावर प्रेम धरत नाही, आपल्या पत्नीवर प्रेम धरत नाही, आपल्या घरावर प्रेम धरत नाही, आपल्या या समाजाच्या संबंधाने लोलुपे धरत नाही. मग त्यांची महाराज भक्त आयशे जाणार जे देवी उदास गेले अशा पास निवारुणी विषय तो त्यांचा झाला नारायण. नावले जन धन माता पिता, जन धन माता पिता या 3 महाराज शब्दाने मात्र 3 ओव्याने आणायला तसे तसे आपल्याला दिसून येतात. म्हणजे सांगायची महाराज विशेषतः काय लक्षात घ्या बरं का. पहिला प्रकार आपण पाहिला बद्धाचा, स्वतःच्या मनाप्रमाणे आचरण करतो त्याला काय म्हणायचं? बद्ध म्हणायचं. संसारात राहून त्याच्यामध्ये गुंतत नाही त्याला काय म्हणायचं? मुक्त म्हणायचं. आणि आजच्या अभंगातला अधिकारी म्हणजे मुमुक्षु, पण मुमुक्षु कोणाला म्हणायचं? ज्ञानोबराय म्हणतात आपुलिया सोडवणे मुमुक्षुका जागो म्हणे सर्वस्व करणे याची एक. त्याच्या जीवनामध्ये एकच आशा असते का कैमी उद्धार पावे.
ज्याला सर्वकथा एकच मनामध्ये इच्छा असते का कै मी उद्धार पावेन, कोणत्या वेळेस माझा उद्धार होईल तेव्हा मला संत भेटतील, किंवा मला तो परमात्मा भेटेल, किंवा कै ऐशी दशा येईल माझ्या अंगात चित्त पांडुरंगा झुरत असेल, परमात्म्याचं मला दर्शन कधी होईल, संतांचं दर्शन कधी होईल, किंवा आपुलिया सोडवणे सुखा जागो म्हणे सर्व स्वतःने हेची एक, त्याच्या मनामध्ये एकच इच्छा असते या भगवान परमात्म्याचं मला दर्शन व्हावं, संतांचं मला दर्शन व्हावं, किंवा मला या संसाररूपी सागरातून तरुण जाता यावं, किंवा मात्र मला ते ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावं. ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावं अशी ज्याला इच्छा आहे त्याला म्हणायचं काय? मुमुक्षु. म्हणजे पहिला प्रकार बद्ध, स्वतःच्या मनाप्रमाणे आचरण करतो तो बद्ध, संसारात राहून त्याच्यामध्ये गुंतत नाही त्याला काय म्हणायचं? मुक्त. आणि ज्याला परमात्मा भेटीची ब्रह्मज्ञान होण्याची इच्छा आहे त्याला काय म्हणायचं? मुमुक्षु. आणि तो मुमुक्षु आज तुकाराम महाराजांकडे गेला, म्हणजे महाराज मला ब्रह्मज्ञान व्हावं असं वाटतं. आता काय लक्षात घ्या बरं का केले महाराज, तो मुमुक्षु आज तुकाराम महाराजांकडे गेलाय, सर्वांनी लक्षपूर्वक कीर्तन ऐका बरं का, म्हणजे कीर्तन करून जाईल. आणि या प्रकारच्या अभंग मी सेवेकरता का निवडतो? आता बाबा परमार्थ पहिल्यापेक्षा जास्त वाढला, पण मात्र लांबी रुंदाने परमार्थ वाढला, पण गुणाने परमार्थ कमी झाला. खरं ब्रह्मज्ञान काय, खरं कीर्तन काय, याच्या समाधानाने याच्यामध्ये मी विचार मांडणार आहे. लक्षात घ्या, तो मुमुक्षु आज तुकाराम महाराजांकडे गेला, म्हणजे महाराज मला ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावं असं वाटतंय. का बाबा जो मुमुक्षु तुकाराम महाराजांकडे ब्रह्मज्ञानाच्या अपेक्षेने गेलेला आहे ते ब्रह्मज्ञान यांना प्राप्त करावं ना, कशाला महाराजांकडे गेलं पाहिजे? स्वतःला ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेता येतं का? महाराज म्हणतात ब्रह्मज्ञान जर स्वतःला जर प्राप्त करून घेता येतं तर मात्र संतांकडे कशाला जायला लागलं असतं? आणि ब्रह्मज्ञान म्हणजे एवढं सोपं नाही का एकादशीच्या प्रभुकाळावर पंढरीत केलं, हळदीत गेलं, त्या दुकानातून ते ब्रह्मज्ञान प्राप्त करून आणलं. महाराज म्हणतात ब्रह्मज्ञान कसं आहे? ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्याकरता गेलेला आहे. मग ते ब्रह्मज्ञान जाऊन कशाला तुकाराम महाराजांकडे मागायचं? स्वतः महाराज प्राप्त करून घ्यायचं ना. पण महाराज तुकाराम महाराज म्हणतात ते ब्रह्मज्ञान एवढं सोपं नाही का पुंडलिक क्षेत्राच्या बाजारात गेले, कल्याणाच्या बाजारात गेले, भिवंडीच्या बाजारात गेले आणि दुकानामधून एखादी खेळण्याची वस्तू आणली, तसं महाराज ते ब्रह्मज्ञान नाही. ब्रह्मज्ञान अनुभवले पुराच्या गोष्टी ते व्हावा पोटी अंगा. पण का हो महाराज ब्रह्मज्ञान जर सोपं नाही तर मग आम्ही कीर्तनामध्ये ऐकतो ते काय? 50-50 वर्ष आमच्या सप्त्याला झाले, 100 वर्ष आम्ही शताब्द्या साजऱ्या करतो, मग मात्र हे काय आहे? महाराज ते तुम्हाला ब्रह्मज्ञान जरी वाटलं तरी महाराज म्हणतात ते ब्रह्मज्ञान कसं आहे? कैसे निरूपी शुद्ध ब्रह्म ऐकून सात्विका येतसे प्रेम परी निज हृदयीचा ब्रह्म निर्षेतेवर म्हणिनेची. माझ्या या ओव्या तुम्हाला कदाचित लागतील पण हे माझं नाही. नाथ महाराज म्हणतात 50-50 वर्ष आपण कीर्तन ऐकले, अनेक वर्ष श्रवण केलं, पण आम्हाला ते ब्रह्मज्ञान प्राप्त करून का झालं नाही? कारण की कीर्तनकार ब्रह्मज्ञानाला सांगतात, अनेक प्रकारचे कीर्तनकार झाले गोष्टी ब्रह्मज्ञानाला सांगतात, मग ती ब्रह्मज्ञान प्राप्त का होत नाही? तर नाथ महाराज म्हणतात ते ब्रह्मज्ञान कसं प्राप्त होईल तुम्हाला बरं? कारण की ते कसं आहे? कैसे निरूपी शुद्ध ब्रह्म ऐकून सात्विका येतसे प्रेम परी निज हृदयीचा ब्रह्म निर्षेतेवर म्हणिनेची. बिचारे का मातामाऊली गरीब असतात, त्यांना वाटते काय बाई काल चंपान कीर्तन केलं, मस्त गाणे बिणे म्हटले असं यांना वाटतंय. मी नाही सांगत ऐकून सात्विका येतसे प्रेम, यांना सात्विक असतात त्यांना वाटते प्रेम. वा कालच्या महाराजांना रे आम्हाला हसवलं रे हसवलं. पण महाराज म्हणे कैसे निरूपी शुद्ध ब्रह्म, तुम्हाला आम्हाला वाटते शुद्ध ब्रह्म आहे, पण याच्या निज हृदयीचा भ्रम निर्षेतेवर म्हणण्याची याच्या महाराज म्हणतात हृदयातला भ्रम गेला नाही. तर महाराज म्हणले ते महाराज म्हणतात लक्षात घ्या, तुम्ही आम्ही ज्याच्याकडून ऐकतो ना त्याच्याकडून जर तुम्हाला आम्हाला जर ते ज्ञान जर प्राप्त व्हायचं असेल तर तो त्या आचरणामध्ये असला पाहिजे. जैशी तैशी विवेक विरक्ती तैशी तैशी बोध शक्ती, हे महाराजांचं वाक्य बरं का. आपण अनेक वर्ष कीर्तन ऐकून मात्र आमच्यामध्ये बदल होत नाही. का बरं? तर त्याच्यामध्ये
तुमचा सुद्धा दोष नाही, सांगणाऱ्यामध्ये विरक्ती नाही विठाला. मी नेहमी सांगत असतो बरं का, बायको करताना चुकला तर चालेल पण कीर्तन करताना चुकू नका. माझा बोलणं कळलं तुम्हाला? बायको करताना चुकला तर चालाल. आमच्या महाराजांना सांगितलं, महाराजांना विचारलं बाबा तुम्ही असं का म्हणले, तेव्हा महाराज म्हणले अरे बायको करताना चुकला तर घर बिघडल, कीर्तनकार आणताना चुकला तर सारं गाव बिघडल बेटाला. म्हणून मात्र लक्षात घ्या, तुम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त होत नाही याची जर कारण जर विचारली गेली तर सांगणाऱ्यामध्ये त्या प्रकारचा दोष. म्हणून लोकांना नुसतं सांगतात नवे नवे त्यांची स्थिती कशी आहे माहिती का? नाथ महाराजांनी गोड उदाहरण दिलं बरं का. तुम्हाला विचारू का? विचारू ना. एका ठिकाणी मला विचारू का, तो म्हणतो तुला कसा काढला म्हणून विचारू बाबा. तुम्ही उसाचा रस पेले ना, बरोबर उसाचा रस जर प्यायचा असेल तर ऊस कशात टाकायची? चरक्या टाकल्या त्याच्यातून काय निघतंय? कसं काय? बटन नाही चालू केलं ना, काय चालू करायचं? बटन चालू करायचं. आणि मग उसाचं ऊस जर त्याच्यामध्ये टाकलं काही इकडूनचे पुष्कळ निघतात तिकडे निघतात आणि त्याच्यावर काय पडतंय? त्याच्यावर काय पडतंय? रस. ते कशात पडतंय? पातेल्यात त्या कोपशीत. बरं पातेल्यात म्हणा काही तुम्हाला तसं असेल तसं, कारण की आम्ही एक गावचं नाही, आज इकडं तर उद्या तिकडं, मग ती प्रत्येक नावं पाठ करायला लागतात. काही ठिकाणी कोपशी म्हणतात, काही पातेलं म्हणतात, काही भगुलं म्हणतात, काही तवली म्हणतात. भगुलं म्हणायचं गव्याला म्हणा, मला काय करायचं कुठल्याशी म्हणतात. बरं मग लक्षात घ्या, नाथ महाराज म्हणताय ते चरखा असतो, त्या चरख्यामध्ये ऊस टाकायचे. ऊस टाकल्यानंतर मात्र चरखा जसा फिरवा त्यातून रस निघतंय. रस कुठं पडतंय? पातेल्यात पडतंय. आणि पातेल्यात रस पडल्यानंतर वर काय शिल्लक राहतंय? स्वतः शिल्लक राहतो. महाराज म्हणतात जेवी गुळ उसाचा घाना, तोंडीचा रस भरे भाना, शब्द चोपडे भरून वदना, करी परिभ्रमणा कधी करतो. महाराज म्हणे तो ऊस कसा आहे? चरख्यामध्ये टाकल्यानंतर रस खाली पडते, वर फक्त कर्कर आणि स्वतः शिल्लक राहतोय. तसं मात्र यांचं ब्रह्मज्ञान सगळं बुडालं आहे, वरती चालली ती फक्त बडबड विटाला. उपदेशाचे डोस जरी पासले तरी पण तुम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त का होत नाही? तर मात्र ज्या प्रमाणावरती चौथा आणि कर्कर शिल्लक आहे, सगळं रस जसं बुडाला आहे तसं मात्र यांचं ब्रह्मज्ञान सगळं बुडाला आहे, वरती फक्त कर्कर कर्कर चालले. म्हणून महाराज म्हणतात याच्या संबंधानं तुम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त होणार नाही. पण दशरथ महाराज ते बाबा लय भारी बोलतात ना, काय त्यांची भाषा बघा, काय त्यांचं अमकत बघा, त्यांचं तमकं बघा. नाथ महाराज म्हणे नको सांगू जा, कशाला सांगतो? ऐकशे जे काय शब्द ज्ञानी. नाथ महाराजांना शिकवले बोलले बघा. नाथ महाराज म्हणे व्याकरणी चोखडांतर की आधी गाडा. व्याकरण शिकला काय, तर्कशास्त्र शिकला काय, अमक शिकला काय, त्या शब्दाच्या संबंधानं मात्र लोकाला भुलवशील, पण देवाला भुलवण्याकरता ओरिजिनल ब्रह्मज्ञान पाहिजे. महाराज म्हणे तू काय लोकांना सांगतो? आईशे जे का शब्द ज्ञानी, उत्तम व्याख्याता ज्ञान गुणी, जे जनरंजनी निरूपणी, स्वयं परडेपणी करी कथू. अहो शब्दाच्या संबंधानं लोकांचं रंजन करणार, पण शब्दाच्या संबंधानं देवाचं रंजन होऊ शकत नाही, तिला देव भुलला जाऊ शकत नाही. म्हणून महाराज आम्हाला ब्रह्मज्ञान प्राप्त का होत नाही? जगतात तर ब्रह्मज्ञान सांगणारे लय आहेत ना. महाराज म्हणले ते ब्रह्मज्ञान आहे, पण मात्र त्यांचं ब्रह्मज्ञान सगळं बुडाला आहे. मग ते बोलतात ते काय? महाराज म्हणले फक्त शब्दाच्या संबंधानं बोलतात. आणि खरंच म्हणा कलियुगाच्या संबंधानं ब्रह्मज्ञान, जर कलियुगात जर ब्रह्मज्ञानाचा जर विचार केला तर भागवतामध्ये एक विशेष प्रकारचा महाराज विशेष आलेली बरं का. आता भागवत तुम्ही नेहमीच ऐका, तुमच्या गावामध्ये भागवत असतं, रामायणाची कथा सुद्धा ठाकरेंकडे असते. बरं लक्षात घ्या बरं का, शेवट भगवान परमात्म्याला जटा नामक व्याधानं काय मारला? बाण मारला. आणि बाण मारल्यानंतर तुमच्या आमच्यासारखं भगवान परमात्मा काही रडत बसले नाही. भगवान परमात्मा शांत ठिकाणी एका ठिकाणी बसले, स्मित हास्य केलं आणि तेवढ्यात मैत्री आली. कोण आली?
मैत्रेय आली आणि मैत्रेयाच्या संबंधानं तिच्या संबंधात बाकी संकाधिक मंडळी मैत्रेयाच्या सोबत आली. भगवंताच्या शेवटी कथा आलेली आहे. बरं लक्षात घ्या बरं का, मैत्रेय आली, मैत्रेयाच्या सोबत काही संकाधिक मंडळी होती. मग मैत्रेय आल्यानंतर भगवान परमात्म्याची विचारपूस केली, देवा बरं आहे का? म्हणजे बरं आहे. देवाने पण विचारलं मैत्रेयाला, म्हणजे मैत्रेय बरं आहे का? म्हणजे बरं आहे. बरं मैत्रेय तू आलीस तर इकडे, म्हणजे तुला आता मी ब्रह्मज्ञान सांगतो. कोण कोणाला म्हणतंय? परमात्मा कोणाला म्हणताय? मैत्रेयाला. अगं मैत्रेय, म्हणजे तुला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतो. ठीक आहे देवा, ब्रह्मज्ञानाचा उपदेश करा, मी ऐकण्याकरता तयार आहे. परमात्मा बसले, मैत्रेय बसले. मैत्रेयाला भगवान परमात्म्याने ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला आणि ब्रह्मज्ञानाचा उपदेश केल्यानंतर महाराज ते ब्रह्मज्ञान ऐकून पावनी कृष्ण को यज्ञान मैत्रेयाशी परम समाधान. हे ब्रह्मज्ञान ऐकून महाराज मैत्रेयाला आनंद वाटला. मैत्रेयाला आनंद वाटल्यानंतर भगवान परमात्म्याने विचारलं, का गं मैत्रेया, तुझ्यासोबत विदुर काका नाही आला का? कोण म्हणतात? परमात्मा मैत्रेयाला म्हणतात, तुझ्यासोबत विदुर काका नाही आला का? नाही आला. पण ठीक आहे, नाही आला तर जाऊ दे, पण हे जे तुला ब्रह्मज्ञान सांगितलंय ते तू विदुराला सांग. कोण म्हणतंय? देव म्हणतो बरं का. हे जे तुला ब्रह्मज्ञान सांगितलंय ते विदुराला सांग. असं बोलल्याबरोबर मैत्रेय म्हणते, का हो देवा, हे ज्ञान मला सांगितलं बरोबर आहे, मला जे सांगितलं तुम्ही म्हणता विदुराला सांगा. का बरं? तेव्हा तो परमात्मा म्हणतो, तो म्हणे कलियुग धन्य धन्य ब्रह्मज्ञानी जन बहुसाळ होती. अगं मैत्रेया, पुढे म्हणजे कलियुग येणार आहे आणि या कलियुगामध्ये अनेक सारे ब्रह्मज्ञानी होणार आहेत. मग देवाला ती मैत्रेय विचारते, का हो देवा, कलियुगातले ब्रह्मज्ञानी कसे असणार? ज्यानं ज्ञानेश्वरी पाठ केले ते ब्रह्मज्ञानी नाही, ज्याने गाथा पाठ केले ते ब्रह्मज्ञानी नाही, ज्यानं उत्तम पखवाज वाजवतात ते ब्रह्मज्ञानी नाही, जे उत्तम गातात ते ब्रह्मज्ञानी नाही, जे उत्तम शास्त्र शिकले ते ब्रह्मज्ञानी नाही. मग का हो देवा, या कलियुगात ब्रह्मज्ञानी कोण होणार आहेत? महाराज म्हणतात, वाद कत्वे कलियुगा प्रती ब्रह्मज्ञानी जन बहुसाळ होती. जे नुसतेच वाद घालतात, असं नाही तसं कशाला केलं, तसं नाही तसं कशाला केलं, यांनाच लोक ब्रह्मज्ञानी म्हणतील. नसतं महाराज शास्त्राच्या विषयी भांडण करायचं, आमच्याविषयी भांडण करायचं, याला कलियुगा ब्रह्मज्ञानी म्हणतील. वाद कत्वे कलियुगा प्रती ब्रह्मज्ञानी जन बहुसाळ होते. परिण राहती ब्रह्मस्थिती जाणण्याची ती मैत्रेया स्वतः मात्र कोणत्याच ब्रह्मस्थितीमध्ये राहत नाही, फक्त लोकाला ब्रह्मज्ञानाचे डोस पाजायचे, लोकांशी वाद घालायचा, असे कलियुगात ब्रह्मज्ञानी होणार आहे. मग का हो देवा, तुम्ही म्हणता या कलियुगात वाद घालणाऱ्यालाच लोक ब्रह्मज्ञानी म्हणणार आहेत. मग आम्हाला जर या कलियुगात किंवा इतरांना जर ब्रह्मज्ञान कलियुगात जर करून घ्यायचं तर महाराज म्हणजे कोणाला ब्रह्मज्ञान होईल आणि कोणाला नाही हे सांगा ना. तेव्हा परमात्मा म्हणतात, कलियुगामध्ये ब्रह्मज्ञानी कोणाला म्हणतात? हाती धरून या ब्रह्मज्ञान. ही ओविडे अत्यंत महत्वाची बरं का. माझं कीर्तन तुम्हाला कुठवर कळतंय मला माहित नाही, पण मात्र हे तुमच्या उद्धाराला पावतो, लक्षात घ्या बरं का. कलियुगामध्ये ब्रह्मज्ञानी स्वतःला कोण म्हणून घेतात आणि ब्रह्मज्ञान कोणाला होईल या ओवीमध्ये महाराज सांगतात. आजच्या युगामध्ये स्वतःला ब्रह्मज्ञानी कोण म्हणून घेतात? हाती धरून या ब्रह्मज्ञान होती शिष्णोद परायण. स्वतःला ब्रह्मज्ञानी म्हणून घेतात, पण काम मात्र त्यांच्यातून सुटला नाही, हे स्वतःला ब्रह्मज्ञानी म्हणून घेतात. मग देवा, या कलियुगामध्ये ब्रह्मज्ञान कोणाला होईल? महाराज म्हणतात, जीवा शिष्णा आवडीचा त्याशी कलियुगी ब्रह्मज्ञान. ज्याला तोंड आवडलं आणि ज्याला काम आवडलं त्याला या कलियुगात ब्रह्मज्ञान होईल. मला सांगायचं यथार्थ एकच आहे, महाराज का मला ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावं असं कोण कोणाला म्हणतोय? तो मुमुक्षु कोणाला म्हणतोय? तुकाराम महाराजांना. तुकाराम महाराजांना म्हणल्यावर तुकाराम महाराज मला काय स्वतः ब्रह्मज्ञान प्राप्त करायचं ना. महाराज म्हणजे मला करता येत नाही. तुकाराम महाराज मला खरंच तुला करता येत नाही का? कारण या लेकराच्या गोष्टी नाही. मग तो मुमुक्षु विचारतो, तुकाराम महाराज गावोगावी सत्य व्हायला लागले, अंकतंप ते सांगतात ते काय आहे? महाराज म्हणतात, ते सांगत जरी असले तरी शब्दाच्या संबंधाने महाराज तुम्हाला मला बोलवतात, पण त्यांच्यापाशी ब्रह्मज्ञान नाही, त्यांचे सगळे कोरडे पाषाण आहेत. मग महाराज म्हणजे कलियुगात ब्रह्मज्ञानी आहेत, पण लोकांना सांगतात, पण मात्र स्वतःचा काम केला नाही असे ब्रह्मज्ञानी आहेत. कलियुगातले ब्रह्मज्ञानी आहेत, स्वतःला हाती धरून या ब्रह्मज्ञान होते शिष्णोद परायण, कामाने विचारलेले असे कलियुगामध्ये ब्रह्मज्ञान आहेत. किंवा कलियुगातल्या ब्रह्मज्ञानाविषयी जर विचार केला तर कलियुगातले ब्रह्मज्ञानी स्वतःला कोण म्हणून घेतात किंवा लोकांना ते सांगतात, पण त्याच्या प्रमाणात ते आचरण करत नाही. एक मोंड भरो का विचारा, या ज्ञानोबाईने सगळ्या मुबलक गोव्या तुम्हाला मला दिल्या बरं का. याचा एकमेव अर्थ आहे कलियुगात ब्रह्मज्ञान कसं आहे आणि तुम्हा आम्हाला ते ब्रह्मज्ञान कसं मिळवून घ्यायचे, कारण की त्या ब्रह्मज्ञानाच्या संबंधाने तुम्हा आम्हाला मोक्षता प्राप्त होणार आहे. विठाला जर विचार केला तर महाराज म्हणतात, तुम्हा आम्हाला असे सांगतात, असे सांगतात, असे सांगतात, किंवा तुम्हा आम्हाला वाटतंय काय बाबा यांना ज्ञान असेल हो, तोंड भरो का विचारा, अंतक
अंतःकरणी विषयी तारा. ज्ञानोबराय म्हणतात थोडं साधं सुद्धा सांगत नाही, पण तोंड भरून का विचारा. अंतःकरणी विषयी तारा, तोंड भरून भरून लोकांना सांगतात. आळंदीची वारी करा, पंढरीची वारी करा, त्र्यंबकेश्वरची वारी करा. मग त्याला विचार काय तू वारीत दिसला नाही, मग तू माझं घाटकोपरला कीर्तन होतं तिकडे काय मेलास तू. लोकांना सांगतो पंढरीच्या आळंदीची वारी करा आणि लोकांना फक्त तोंड भरून सांगायचं, पण तोंड भरून का विचारा. अंतःकरणी विषयी थारा, तोंड भरून भरून लोकांना सांगतो, पण अंतःकरणात विषयाचा थारा महाराज विषय आहे. अशा ब्रह्मज्ञानाचा उपयोग नाही. म्हणून लक्षात घ्या बरं का, काही लोकांना एवढं ज्ञान आहे बाबा, एवढं ज्ञान आहे का झोपेमध्ये सुद्धा श्लोकच बडबडतात. काय बडबडतात? श्लोकच बडबडतात. पण काही लोक गायनाची एवढं आवड आहे, तुमच्यावर पण आता आमचं काय नव्हे, गायनाची एवढं त्याला छंद आहे का झोपेत सुद्धा रागाच म्हणतात. सारे ग बाबा सा, सारे ग बाबा सा. पण काही लोक पखवाजामध्ये एवढी विशेष आहेत का झोपेत सुद्धा पखवाजाचे बोल म्हणतात. असू नये असं नाही बरं का, झोपेत सुद्धा पखवाजाचे बोल बडबडतात. आमच्यासारखे कीर्तनकार झोपेत सुद्धा तारीख कोणती आली ते लिहून ठेवतात. तुमच्यासारखे गायक मात्र झोपेत सुद्धा मात्र अभंग म्हणतात. एवढं त्यांच्याकडे ज्ञान आहे. महाराज मात्र हा गाव सतरायचे ग्रंथी, काही सुटले संसार गुंती, तरी परिसल्या पार्था. हे पार्था ऐक म्हणले, यांच्याकडे एवढं ज्ञान झोपे सुद्धा त्याच्याशिवाय बोलत नाही. पण मात्र अंतःकरणात विषयाचा धारा, अशा ब्रह्मज्ञानाला काही जाळायचं का. विटाला झाले ब्रह्मज्ञान. घरोघरी बाबा लोक ज्ञान सांगतात आपल्याला. महाराज तुमचं चुकतंय बरं, तुम्ही असं केलं पाहिजे. घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान, परी मिळवण बहु माझे. महाराज म्हणजे ज्ञान आहे पण त्याच्यामध्ये मिळवण आहे. तुम्ही भेसळयुक्त अन्नपदार्थ घेता का? मग भेसळयुक्त अन्नपदार्थ जर चालत नाही तर मोक्षाला पावतं होणारा भेसळयुक्त ब्रह्मज्ञान कसं चालेल. काही लोक ब्रह्मज्ञान सांगतात पण मात्र लोकांना सांगण्यापुरतं. काही लोक ब्रह्मज्ञान सांगतात पण त्यांच्या अंतःकरणातला विषय गेला नाही. नवे नवे महाराज म्हणतात अशा यांचा उपयोगच नाही. ज्याप्रमाणे आंधळा पाहिला का तुम्ही? आंधळा दिसत का दिसत नाही? तो आंधळा म्हणून दिसत नाही त्याचं उत्तर. बरं आंधळ्याला दिसत नाही, मग आंधळ्यापुढे जर महाराज वाटीवर मोती ठेवले तर मग त्याला त्याची ओळख आहे का? ओळख नाही तर त्याचा उपयोग आहे का? जसं आंधळ्या माणसाला ज्ञानोबराय म्हणतात, काना बांधून या डोळे, घराणीशी विजती मुक्ता फळे, तरी न तयाचे गळे मोळमार. ज्ञानोबराय म्हणतात जसं आंधळ्या माणसाला त्या मोत्याचा उपयोग नाही, तसं या जगतामध्ये तुम्हा आम्हाला ब्रह्मज्ञान होण्याकरता या खोट्यांचा उपयोग नाही. विटाला ब्रह्मज्ञान सांगतात पण फक्त सांगण्यापुरतं, लोकांचं रंजन करण्यापुरतं अशानं ब्रह्मज्ञान होणार नाही. लोकांना ब्रह्मज्ञान सांगतात पण अंतःकरणामध्ये विषय भरलाय, अशाचा ब्रह्मज्ञानाचा उपयोग नाही. काही लोकांना ब्रह्मज्ञान आहे पण मंडपामध्ये आल्यानंतर त्यांचा अहंकार जागा होतो. महाराज माझं नावच घेतलं नाही. आता इथं काय तुझी बायको तुझं नाव घ्याय ना महाराज, कसं काही नाव घ्याय आणि हे काही नाव घ्यायची जागा असते बाई. अरे त्याला घ्यायची हवस त्याने आपापल्या लग्नात घ्यायची. म्हणतात परमार्थ करतो ब्रह्मज्ञान आहे, भरपूर सारा शास्त्र शिकला पण चित्ती अहंते ठाव, जीवे सकळ शास्त्राचा सराव, आयशे कोटी एक जन्म जाव परी न पाविजे माते. आव चित्तामध्ये अहंकाराचा ठाव आहे पण सकळ शास्त्र शिकला. भगवान परमात्मा म्हणजे एक जन्म नाही, दोन जन्म असे कोटी जरी जन्म गेले तरी तू मला पावता होणार नाही, कारण की तुझ्यामध्ये ब्रह्मज्ञान आहे पण अहंकार भरलेला आहे.
पहिली गोष्ट लोकांना ब्रह्मज्ञान सांगतात पण स्वतः त्या स्थितीमध्ये राहत नाही, ते ब्रह्मज्ञानाचा उपयोग नाही. काही लोक ब्रह्मज्ञान सांगितले पण महाराज म्हणते विषयाच्या समाधान भरले, त्या ब्रह्मज्ञानाचा उपयोग नाही. काही लोक ब्रह्मज्ञान सांगतात पण मात्र चित्तामध्ये अहंकार आहे, अशा ब्रह्मज्ञानाचा उपयोग नाही. पण ज्ञानोबा हे पटवता नाही, कोविद सुंदर ओव्या देतात. लक्षात घ्या बरं का. समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी जेवायला गेले, बाबा मस्त पंचपक्वानाचं जेवण आहे आणि पंचपक्वानाचं जेवण वाढलं मस्तपैकी, तुम्ही श्लोकही म्हणला, 15वा 12वा ते असं तोही म्हटला, सगळं म्हटल्यानंतर लक्षात घ्या बरं का. समजा तुम्हाला जेवायला वाढलं, तुम्ही जेवण आता उचलणार, एक घास उचलणार आणि तोंडामध्ये टाकणार. एवढ्या जर एखादी माता माऊली आली आणि तुमच्या पुढे जर ताट ओढून घेतलं, त्या जेवणाचा तुम्हाला उपयोग आहे का? हा, जसं मला पंचपक्वानाचं जेवण आहे पण ताट आल्यानंतर ताट वळून घेतात, तर महाराज मला ठाई पैसे घ्यायचे वेळे ती रससोय घेऊन ये पळी तिचा येरू वडो मिळे कोणाती. पंचपक्वानाचं जेवण आहे पण जेवताना जर ताट ओढून घेतात तर त्या ताटाचा जसा उपयोग नाही, तसं या ब्रह्मज्ञान होण्याकरता या खोट्या ब्रह्मज्ञानाचा उपयोग नाही. किंवा तिसरं ज्ञानोबा उदाहरण कोण असेल याचं परीक्षण घ्या. आता गाई गुरं तुमच्या गावात आहेत का नाही मला माहित नाही, पण समजा जर गाय महाराज सुंदर असे आहे, गावरान गाय आहे, गावरान गाय महाराज 5 नाही 10 लिटर दूध देणारे असू दे, पण दूध देताना जर त्या गायीने लात मारली तर त्या गायीचा उपयोग आहे का? ज्ञानोबाई म्हणतात थोडपडी नुसती कोशी कवन. ज्ञानोबाई म्हणतात चांगली 50 लिटर गाय जरी दूध देणारी असेल पण दूध देताना जर लात मारली तर गायीचा उपयोग नाही. चांगल्या प्रकारे पंचपक्वानाचं जेवण आहे पण मात्र जेवताना जर आपल्या पुढचं ताट जर वळून घेत असेल तर त्या जेवणाचा उपयोग नाही. तसं या जगतामध्ये विषयानं भरलेले, कामानं भरलेले, क्रोधानं भरलेले, फक्त लोकांना सांगण्यापुरतं मर्यादित असणारे अशा ब्रह्मज्ञानाचा उपयोग नाही. मग का हो महाराज अशा ब्रह्मज्ञानाचा उपयोग नाही? मग कापसे महाराज आम्हाला जर ब्रह्मज्ञान व्हायचं असेल तर आम्हाला महाराज ब्रह्मज्ञान होण्याकरता काय करावं लागेल हा प्रश्न विचारल्यानंतर तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात विचार केला, काही विषयानं भरलेले आहेत, काही क्रोधानं भरलेले आहेत, काही अहंकारानं भरलेले, काही लोकांना फक्त सांगतात पण आचरणामध्ये राहत नाही. असे जर या जगतात सगळे जर ब्रह्मज्ञानी भरलेले आहेत पण आमच्या सारख्याला ब्रह्मज्ञान व्हायचं कसं? महाराज म्हणजे काय काळजी करू नको, मी सांगतो तसं आचरण कर म्हणजे तुला ब्रह्मज्ञान प्राप्त होईल. बरं महाराज काय करावं लागेल? महाराज म्हणतात नकरी रे संग. महाराजांनी ह्या अभंगात नियम सांगितले बरं का, हे कर म्हणजे नकरी रे संग. हे कोणाला सांगतात? बरं मुमुक्षूला सांगतात. परत सांगतो तुम्हाला, जगतात अनेक लोक आहेत, त्याच्यात 3 प्रकार: बद्ध, मुक्त, मुमुक्षू. मनाप्रमाणे आचरण करतो तो बद्ध, संसारात राहून अलिप्त राहतो त्याला काय म्हणायचं?
मुक्त. आणि मला ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावं अशी त्याला इच्छा आहे, तो कोण आहे? मुमुक्षू. तो मुमुक्षूने कोणाला प्रश्न केलाय? तुकाराम महाराजांना. मला काय व्हावं? ब्रह्मज्ञान व्हावं. मग ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेण्याकरता ते लहान लेकराचा खेळ नाही. मग जगतात सांगतात ते काय आहे? विषयानं भरलेलं, क्रोधानं भरलेलं, कामाने इतपर्यंत कळलं. बरं ठीक आहे, आता महाराजांच्या बोलण्याला विषय विटाला विडाला लक्षात ठेवलं कळलं. मग तो मुमुक्षू म्हणतो महाराज असं जर या जगतात ब्रह्मज्ञानी आहेत, मग आम्हाला ब्रह्मज्ञान कसं व्हायचं? महाराज म्हणले एक कर, न करी रे संग, राहे रे निश्चय, लागोने देवळ ममतेचा. 3 नियम प्रथम चरणात सांगितले. संग करू नको, निश्चय राहा आणि ममतेचा मळ लागू देऊ नको. पहिली गोष्ट महाराज सांगतात, जीवनामध्ये संग करू देऊ नको. या गोष्टीमध्ये राहा पण तिचा संग करून घेऊ नको. आता भगवान परमात्म्याची जर विशेषता पाहायला गेली, सद्गुरू वासुदेव महाराज काळाचं कीर्तन करणारच आहे. महाराज भगवान परमात्म्याची जर विशेषता जर पाहिले आपण तर अखंड गवळणीत खेळ राजागी. किंवा भगवान परमात्मा रडायला जरी लागला तरी मात्र राधे 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 येई श्याम सुंदरा नेई आता चढकाई आपुले या मंदिरा राधे येई श्याम सुंदरा. भगवान परमात्मा रडायला लागले तर राधेला आवाज द्यायचं, त्या गवळणीने भगवान परमात्म्याला घ्यायचं. मग अखंड जो गवळणीमध्ये राहिला तो बाबा काय म्हणतो, मी जर अखंड ब्रह्मचारी असेल तर यमुने माई मला काय देशील? वाट देशील. बघा बरं, अखंड त्या गवळणीत राहिला पण मात्र गवळणीत राहून सुद्धा त्या यमुने माईने वाट दिली. याचं कारण एकच, याच्या जीवनामध्ये संग झाला नाही. महाराज म्हणतात थोडा जरी जीवनामध्ये संग झाला, तुकाराम महाराज म्हणतात न कळता संग झाला, सहज खेळता प्रवर्तली चिंता मागिनीची आवरी. महाराज म्हणजे आमच्या जीवनामध्ये थोडा संग झाला पण त्याच्या समाधानात चिंता प्रवर्तली. तुकाराम महाराज म्हणतात, तुमच्या आमच्या गावचे तुकाराम महाराज नव्हे, महाराज ते होते तुकोराय म्हणतात का थोडा जरी संग झाला. म्हणून महाराज म्हणजे संग तो तुमचा आमचा बाधक आहे. आणि जीवनामध्ये जर ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं तर संग नसावा हे त्याचं वर्म आहे. काय वर्म आहे? 10वीची परीक्षा असते का नाही? मग 10वीच्या परीक्षेला जो बसला त्याला बीजगणित हा विषय असतो. मग बीजगणितामध्ये तेजस दादा त्याने सगळी गणित पाठ करायचे असतात का त्या गणितांचे सूत्र पाठ करायचे असतात? सूत्र पाठ करायचे असतात का? मग परीक्षेला बसला म्हणून गणित पाठ कर सुटला, हे बरोबर आहे का? एकदा जर त्याचं सूत्र जर कळलं, हे T9चं सूत्र काय, SYचं सूत्र काय, बेरजेचं सूत्र काय, गुणाकाराचं सूत्र काय, ते जर सूत्र कळली तर त्याच्या समाधानाला किती जरी गणित आली तरी तो व्यवस्थित काय करतो? सोडवू शकतो. म्हणजे लक्षात घ्या, एखाद्या गोष्टीची जर महाराज तुम्हाला आम्हाला उकळ आहे ती कळली किंवा वर्म कळलं तर महाराज म्हणले ती गोष्ट तुम्हाला सुलभ जाते. तसं ब्रह्मज्ञान होण्याकरता हे वर्म आहे. काय करणं? न करी रे संग, हे वर्म आहे. तर महाराजांचं प्रमाण आहे वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव जाणीव ना गवन लागोने ती भाव मनोनी संग टाकी. आलं बघा, त्या प्रमाणामध्ये आलं मनोनी संग टाकी सेवी अद्वैत भाव. तो संकटात बरं या प्रकारे आचरण कोणी केलं होतं? तुका म्हणे संती मागे केला उपाव. हे संग न करणं हे मागच्या संतांनी उपाययोजना केलेली आहे. म्हणून तुम्ही आम्ही जीवनामध्ये संग करू नका. म्हणून ब्रह्मज्ञान प्राप्त जर करून घ्यायचं तर पहिलं काय करायचं नाही? संग करायचं नाही. मग लक्षात घ्या न करी रे संग. दुसरी गोष्ट म्हणजे निश्चळ राहिलं पाहिजे. निश्चळ राहिलं पाहिजे म्हणजे शांत राहिलं पाहिजे. शांत राहिल्यावर काय प्राप्त होतं? ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. मग तुम्ही म्हणले शांत राहिल्यावर ब्रह्मज्ञान प्राप्त होतं. मग या मंडपाच्या कडण सगळी दगड आहे ती काय? मग त्याला का ब्रह्मज्ञान होत नाही? तर नुसतं शांत राहणं म्हणजे ब्रह्मज्ञान प्राप्त होतं असं नाही. तर हे तुमच्या आमचे जर इंद्रिय आहेत ना ते विषयाकडे धावतात, त्यांना शांत बसवणं म्हणजे निश्चळ राहणं. आणि मन त्याला शांत बसवून देते का? चंचले मन कृष्ण प्रमादी शानी गुरु म्हणे वायुष्करम. या श्लोकाखाली बोलत असताना अर्जुन भगवान परमात्म्याकडे पर्याय देतो, देवा हे मन कसं आहे? अर्जुन म्हणे देवा तुम्ही सांगा की रामच्या कळवा परिणाम करू जे स्वभावा मनाची या. हे मन मात्र देवा ऐकत नाही रे. तर त्याच्याकरता उदाहरण देताना मनाच्या संबंधाला महाराज म्हणतात, आता एवढं महाराज पंखे लावले तरी मला होते गरम. एखादा गावचा माणूस आला महाराजाला लय गरम मला हे वाऱ्या इकडे महाराजाला हवा घाल थांबल का वारा हा म्हणून यायशे कैसे घडे कामर कटा समाधी लागे हा म्हणितल्या राहील महावाद. अहो कीर्तनामध्ये माकड आलं आणि त्याला समाधी लागली असं शक्य आहे का बाबा?
माणसापासून माकड केव्हा यायची बसायला. महाराज म्हणजे माकड काही कीर्तनात येत नाही. मग समजा आलं आणि त्या माकडाला समाधी लागले असं काही होत नाही. माकडाला समाधी लागत नाही. किंवा रामाने दिल्या राहील महावार. वारा एक ठिकाणी थांबत नाही. माकड शांत बसत नाही. तसं मन तुमचं आमच्या निश्चळ राहत नाही. हे मात्र इथं ठेवलं, इथं जरी कीर्तनात बसलं तरी तिकडे जाऊन येतो. काहीतरी तळायला घेतलं, भजी आहे तो वाटतं यार असं कोण म्हणतंय? मी नाही म्हणत, मन म्हणतंय. मात्र जेवायला घरी जातंय, इकडं तिकडे जातंय. मी नाही सांगत न पुरती भ्रमणादाही दिशा शब्द ही पाताळी आकाशा मुळी घाली बळीची ते कोणी फासा केले द्वेषा या पाहुणा. महाराज म्हणजे मन कीर्तनात बसताय पण चौकड फिरून ते 10 दिशा देवा कीर्तन करता पुरत नाही. पण देवाला म्हणतो अर्जुन म्हणे देवा तुम्ही सांगा की रामच्या कळवा बरी न पुरोची स्वभावा मनाची. हे मन ऐकत नाही. त्याला किती जरी थांबवण्याचा प्रयत्न केला महाराज म्हणतात ते विरोधात्मे के उवाओ तरी संयमाची होय सावयव. मना आपला स्वभाव सांगेल काही. मन तुमचा आमचा स्वभाव काही सांगत नाही. त्याला महाराज म्हणजे बसते कीर्तनात पण फिरतंय इकडं तिकडं इकडं तिकडं असं तुमचं आमचं मन आहे. ब्रह्मज्ञान प्राप्त होण्याकरता पहिलं महाराज काय केलं पाहिजे? संग करू नका. आज महाराज म्हणतात आपल्या तुकाराम महाराज न करी रे संग. दुसरा नियम काय सांगितला? काय राहिलं पाहिजे? निश्चळ राहिलं पाहिजे. म्हणजे मनाची धाव फक्त परमात्म्याकडे गेली पाहिजे. परमात्म्याच्या ठिकाणी धाव जर नेली तर आता कोठे धावे म्हणते. मन पुढे धावतंय का? अजिबात धावत नाही. लक्षात घ्या बरं का. मग ते मन तुमचं आमचं इकडे तिकडे जे फिरणार आहे त्याला निश्चय ठेवणं म्हणजे महाराज म्हणजे त्याला ब्रह्मज्ञान म्हणतंय. पहिले म्हणजे न करी रे संग, दुसरं म्हणजे राही रे निश्चळ, तिसरं म्हणजे लागू नेदी मळ ममतेचा. ममतेचा मळ त्याला लागू देऊ नका. ममत्व त्याच्या ठिकाणी नसावं. दशरथ महाराज ममत्व धरलं तर तुमच्या आमच्या जीवनामध्ये दुःख आलं आणि ममत्व सोडलं का तुमच्या आमच्या जीवनात सुख आलं. पंढरपुरामध्ये चातुर्मास कालामध्ये वक्ते बाबा म्हणून एक महापुरुष राहायचे. वक्ते बाबा नावाचे महापुरुष राहायचे. ते वक्ते बाबाचे कर्मही सांगायचे. एका माणसाला शर्यतीची चांगली आवड होती. मग शर्यतीची आवड म्हणून त्यांनी चांगले बैल आणले. काय आणले? बैल आणले. बरं बैल आणले. त्याच्या संबंधाने त्याला वाटलं का बाबा त्याला जोड म्हणून आपला घोडा पण पाहिजे. बरं चांगला घोडा पण आणला. घोडा आणल्यानंतर त्याला चांगलं खायला प्यायला चांगले दाणे दोणे अमकं तमकं कोणाला खायला घोड्याला खायला द्यायचे. चांगलं चोळे. एक दिवशी घोडा पडला आजारी. घोडा आजारी पडला. दाणे दोणे काही खायना गोड खायना काय असं चारा पाणी ते खात नव्हता. घोडा आजारी पडला तो काही खायना म्हणून त्याचं दुःख मालकाला झालं. मालक सुद्धा काही खात नव्हता. आता घोडा झाला बरा. आता आजारी पडला मालक. बरं सांगा घोडा आजारी पडला त्याने अन्न पाणी सोडलं म्हणून कोणी अन्न पाणी सोडलं? मालकाने सोडलं. बरं मालक आजारी पडल्यानंतर घोडा अन्न पाणी सोडतो? अजिबात नाही. म्हटलं मालक मेला तरी 2-4 टाइम खातो. कोण? घोडा. महाराज लक्षात घ्या. तो आजारी पडला मालकाने टेन्शन घेतलं का याचं ममत्व धरलं. हा आजारी पडला पुढे त्याचं ममत्व धरलं नाही. जेवढं तुम्ही आम्ही ममत्व धरू तेवढं तुमच्या आमच्या दुःखाला कारणीभूत होतंय. म्हणून लक्षात घ्या ब्रह्मज्ञान होण्याकरता पहिले संग करू नका. न करी रे संग. दुसरी गोष्ट राही रे निश्चळ. तिसरी गोष्ट लागू निधी मळ ममतेचा. अहो महाराज एवढं संग नाही करायचं. ममतेचा मळ लागू नाही ठेवायचं. निश्चळ राहायचं. एवढं काय तुमचं ब्रह्मज्ञान कठीण आहे का? ब्रह्मज्ञान म्हणजे का तुम्हाला बाजारचा भाजीपाला आहे का? भेवणीच्या बाजारातून लगेच मार्केटमधून आणला सोपं नाही. दशरथ महाराज ते ज्ञान होण्याकरता जया ज्ञाना लागी गगन गिळता ती योगी स्वर्गाची आडवून घेऊ मरलोनी न धरती रेतीची भीड न धरती सिद्धीची चाड योगायशी तुवाळ ह्याळ साविती तो पोतुर्गे ओलांडीत ऋतू कोटी ओवांडीत उलटोनी सांडित कर्मवल्ली. कोण भजन मार्गाने धावतंय, कोण ज्ञानाच्या मार्गाने धावतंय, कोण कर्माच्या मार्गाने धावतंय, तर कोण उघड्या मार्गाने धावतंय. एकच प्राप्त करायचं ब्रह्मज्ञान. ते ब्रह्मज्ञान प्राप्त करणं काही सोपं नाही. म्हणून महाराज तुला जर ब्रह्मज्ञान जर करून घ्यायचं तर जीवनामध्ये संग करू नको. निश्चळ राहा. ममतेचा मळ लागू देऊ नको. आणि हेच काही खरं अद्वैत ब्रह्मज्ञान आहे. अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात या नावे ब्रह्मज्ञान या नावे
जीवनात आणणं हेच काही खरं ब्रह्मज्ञान आहे. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. महाराज मला संग न करणं, निश्चळ राहणं, ममतेचा मळ लागू न देणं हेच काही खरं ब्रह्मज्ञान आहे. मग महाराज खोटं खरं आहे म्हणजे खोटं पण असेल, मग ते खोटं ब्रह्मज्ञान म्हणजे कोणतं? तर आपण प्रस्तावनेमध्ये पाहिलं ते खोटं ब्रह्मज्ञान विषयानं भरलेलं, विकारानं भरलेलं, अहंकारानं भरलेलं, फक्त लोकांना सांगण्यापुरतं आहे. हे महाराज खोटं ब्रह्मज्ञान आहे. मग खरं ब्रह्मज्ञान कोणतं? संग करू नका, निश्चळ राहा, ममतेचा मळ लागू देऊ नका, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. मग महाराज या खऱ्या ब्रह्मज्ञानाव्यतिरिक्त बाकीचे आहेत त्या अनुभवाला वाचून बडबडते. काही लोक बरं का कीर्तनकार आणू नये असं माझं मत नाही, पण काही या वाढले लेकरं आणतात. मग महाराज ती कीर्तन लोकांना सांगतात, संसार दुःख मूळ चहू. महाराज बोलायचं बरं का, अनुभवाचा स्वर तुमच्या आमच्याकडे असं वाटतं. तुला काय संसाराची कल्पना आहे बाबा? संसार दुःख मूळ चहूकडे मोठ्या मोठ्या गोव्या सांगतो. संसारातलं सुख कसं आहे, संसारातलं दुःख कसं आहे. अरे बाबा त्याच्याकरता अनुभव असावा पाहिजे. अनुभव येते पाहिजे साचार. तुकाराम महाराज बोले न चले चढा महापुढे. अरे तुला अनुभव आहे का? नाही, मग होईल तिकडं अनुभव पाहिजे. मग महाराज बोले बाकीच्यांचं कसं आहे? आता या लेकरं आणते शिकविल्या बोधाचा करतील अनुवाद, अनुभव बोटी कायच्या घडी बरं का. जसे पानं असतात त्याला आमच्या आळंदीकरच्या म्हणजे टिपण म्हणतात. टिपण ते टिपण जसं जसं लिहून दिलं का तसं तसं बोलायचं. एक पाणी कोणत्या तिकडे झालं पोहायचं कीर्तन सगळं. महाराज बोले अनुभव येते पाहिजे साचार. न चले चढा महापुढे. अहो महाराज तुम्हाला अनुभव आहे का? अनुभव आले जगाते तसे किंवा तू का म्हणेचा कोणी सांगे मज अनुभव आहे मज अनुभव आहे ऐसे सुखवचनी आहे. महाराज म्हणे आमच्या तू का म्हणेचा कोणी सांगे. आम्हाला अनुभव आहे म्हणून परमार्थ करत असताना अनुभवाचा परमार्थ पाहिजे. महाराज म्हणजे लक्षात घ्या, साधं बनवलेलं लोणचं महाराज चवदार देते का? मुरलेलं लोणचं चवदार देते? जे लोणचं मुरलेलं आहे ते चवदार देते, तसं अनुभव पाहिजे. म्हणून महाराज म्हणजे हे खरं ब्रह्मज्ञान आहे. शब्द बोलून निश्चल राहा, मग त्याचा फळ लागू देऊ. या नाव या अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. बाकीचं अनुभवा वाचून बडबडते. बाकी कोणत्याच गोष्टीचा अनुभव नाही, फक्त लोकाला बडबड 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 करून दाखवायची. मग महाराज म्हणजे ब्रह्मज्ञान होण्याकरता संग नको, निश्चळ राहा, मग त्याचा फळ लागू देऊ नको. अजून काय नियम आहेत का? महाराज म्हणजे इंद्रियांचा जय, वासनेचा अक्षय, संकल्पावरील नये मन. महाराज म्हणजे इंद्रियाचा जय तुम्ही आधी केला पाहिजे ब्रह्मज्ञान होण्याकरता. बरं इंद्रियाचा जय करणं म्हणजे तुम्हाला माहिती आहे का? इंद्रियाचा जय करणं म्हणजे काय सांगू का? सांगू का नको? बरं सांग का नको? तर सांगतोच. बरं इंद्रियाचा जय करणं म्हणजे काय? कल्याणच्या मार्केटमध्ये जायचं, हार्डवेअरच्या दुकानात जायचे, चांगले नायलॉनची दोरी आणायची. नायलॉनची दोरी आणायची, चांगला पंखा पाहायचा, पंख्याला एक टोक बांधायचं, गळ्याला एक टोक बांधायचं, खालची खुर्ची सुटकून द्यायची. इंद्रियांचा जय. बरोबर का? महाराज बोलले देहाला मारणं म्हणजे इंद्रियांचा जय नसतो. मग इंद्रियांचा जय म्हणजे काय? गारुडी पाहिलं? गारुडी, गारुडीच्याकडे काय असतंय? मग गारुडी सापाला मारतो का विष वाजवणाऱ्या दाताला मारतो? हा, सापाला मारणं म्हणजे सापावर विजय मिळवणं नसून, तर महाराज म्हणजे विष वाजवणाऱ्या दाताला पाडणं म्हणजे सापावर विजय मिळवणं. तसं इंद्रियाला मारणं म्हणजे इंद्रियाचा जय नसून, तर विषयाकडनं धावणारं मन एका ठिकाणी बसवणं म्हणजे इंद्रियाचा जय. विडाला सांगितल्या, शब्द करू नका, निश्चळ राहा, ममतेचा फळ लागू देऊ नका. या तीन गोष्टी. अजून काय? इंद्रियांचा जय, इंद्रियांचा जय करणं, वासनेचा अक्षय. तुमच्या आमची वासना आहे, वासना ओढाल काही गड्यानो, जाऊ नये ते खाऊ नये ते काही, त्याचा हाणून मोडावा बारी गड्यानो, वासना ओढाल काही, वासना ओढाल
रुपये आहे. बरं सांगायचं येत्या वासना रूपी जी गाय आहे त्याच्या संबंधात गायची उपमा सुद्धा दिलेली आहे. ती वासना रूपी जी गाय जर पाहिली जाऊ नये ते जाई आवडतीला जर नाही म्हणलं तर लोटणं जरी मानलं तरी ते ऐकत नाही. तसं महाराज म्हणजे तुमच्या आमची वासना इथं अक्षय करणं वासनेच्या संबंधात महाराज वासनेचा अक्षय झाला म्हणजे तुमच्या आमच्या जीवनामध्ये महाराज उदारता प्राप्त झाली. वासना जर जात नाही तर महाराज म्हणजे उपयोग नाही. म्हणून लक्षात घ्या बरं का, इंद्रियाचा जय करणं ह्यो चौथा नियम, वासनेचा अक्षय करणं ह्यो पाचवा नियम, संकल्प विकल्पाच्या ठिकाणी मन होऊन देणं ह्यो सहावा नियम महाराजांनी सांगितला. संग करू नका पहिला, निश्चल राहा दुसरा, ममतेचा बळ लागू देऊ नका तिसरा. महाराज म्हणले इंद्रियाचा जय करणं चौथा, वासनेचा अक्षय करणं पाचवा आणि संकल्प विकल्पाच्या ठिकाणी मन होऊन देणं ह्यो सहावा नियम आहे. महाराज म्हणले त्याच्या ठिकाणी तुम्ही आम्ही गुंतून राहतो. बरं अशा 6 प्रकारचे जे नियम आहेत त्याप्रमाणे जर तुम्ही वागले तर या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचुनी बडबडते. हे जे काही खरं ब्रह्मज्ञान प्राप्त तुम्हाला आम्हाला आहे किंवा हे तुम्हाला आम्हाला ब्रह्मज्ञान होईल. पण ऐका बरं का, आता इथं महाराजांनी परत फुटी मारली. या 6 गोष्टीप्रमाणे तुम्ही वागले तर तुम्हाला आम्हाला काय होईल? ब्रह्मज्ञान होईल. पण ब्रह्मज्ञान तुम्हाला आम्हाला झालं पण मला ब्रह्मज्ञान झालं याचा अहंकार मात्र येऊ देऊ नये. तुका म्हणे नये जाणीवांतरा. मग लक्षात घ्या, काही लोक परमात्म्याला पावतं होईल तेवढी भक्ती करतात पण माझ्यासारखा कोणच नाही किंवा अहंकार माणसाला घालवतो बरं का. आनंदीची वाली मीच, पंढरीची वाली मीच, नुसता अहंकार पण महाराजांची जाणीव होऊ देऊ. काही लोक काय करतात, घरामध्ये माळ जपत बसतात. माळ जपत बसताना दरवाजा लावून घेतात पण खिडकी उघडी ठेवतात. दरवाजा लावतात ना खिडकी, पण खिडकी का उघडी ठेवतात? कोणतरी यावं आणि मला पाहावं, माणूस करतोय साऱ्या गावात जाऊन सांगावं. महाराज म्हणले याच्यामध्ये कसं काय रे बाबा तुला होईल? तुला जाणीव सुद्धा झाली नाही पाहिजे परमार्थाची. हे तो म्हणतो आजी भाग्याला माझे विकार राष्ट्रीय पूज्य शास्त्रिकाचे माझे भाग्य म्हणतो मीच परमार्थ करतो, मीच अंक करतो, मीच तंक करतो. ठेव म्हणले बाजू काहीच उपयोग नाही. महाराज म्हणले स्वतःला फक्त ब्रह्मज्ञानी समजतो, स्वतःलाच परमार्थिक समजतो. महाराज म्हणतात असं काही उपयोग नाही. स्वतःची जाणीव नाही तुला काय करतो काय नाही. म्हणून लक्षात घ्या, तुझी तुला जाणीव होऊ देऊ नको, परमार्थ करतो म्हणून याची. म्हणून ब्रह्मज्ञान या गोष्टीप्रमाणे आचरण केलं याला ब्रह्मज्ञान झालं. पण याची तुला जाणीव होऊ देऊ नको. आणि जाणीव जर झालं तर दुःखात पडशील आणि जाणीव जर नाही झाली तर परमात्म्याला पावता होशील. अंतर्या धारा आनंदाचा ओरिजिनल निरतिशय आनंदाला तू शास्त्राच्या भाषेत निरतिशय आनंदाला प्राप्त होशील. बाकीच्या ठिकाणी आनंद आहे पण नित्यानंदा पुढे आनंद विषय बापुरे येथे न चर्चेची वैकुंठ भुवन शेष साई त्रिकुट भुवन नेगो मनुनिया बरोबर सांगता. अहो तुमच्या विषयात जरी आनंद असला तरी नित्यानंदा पुढे आनंद तो कोण सांगा बरं बाबा. एखाद्या ठिकाणी लापशी बनवली, लापशी माहिती तुम्हाला, एखाद्या ठिकाणी लापशी बनवली आणि एखाद्या ठिकाणी चांगल्या प्रकारे गुलाबजामचा बेत केला. महाराज लापशीपेक्षा गुलाबजामुन काही पटे नाही, बरेच येत का नाही चांगलेच. मग महाराज म्हणले गुलाबजामुन असल्यावर लापशीला कोणी हात लावतंय का? तसं महाराज नित्यानंदा पुढे आनंद तो कोण परमात्म्याजवळचा नित्य आनंद जर प्राप्त झाला काही महाराज म्हणले तिसऱ्या आनंदाला कोण स्पर्श करतोय? जसं गुलाबजामुन प्राप्त झाल्यावर लापशीला हात लावत नाही तसं तुमच्या आमच्या महाराज जाणीव जर झाली नाही तर नित्यानंदाला प्राप्त व्हाल. आणि त्या नित्यानंदापेक्षा या विषयाचं नियम महाराज म्हणले आनंद, या संसाराचा आनंद काय उपयोग आहे त्या आनंदाला? लक्षात घ्या बरं का, संसारातला आनंद आपला टाइम संपलेला हे सोडणारी सेवा मी बरं का, त्याच्यामुळे मी धीर देतो तुम्हाला आधीच. बरं लक्षात घ्या, त्या संसाराच्या आनंदामध्ये एकाला सुख आहे तर एकाला दुःख आहे. सद्गुरू बाबा सांगायचे पंचदशीमध्ये तसं सुरूकंठे कवेदे न बाळे हृदती तत्पिता. मी सांगत असतो लक्षात घ्या, एखादा महाराज मनुष्यदेव घरी आल्यानंतर त्याला लहान लेकरू तर तिसरं त्याला काय मारतंय? मिठी मारतो. बरं मिठी मारतो का? त्याला त्या पोराला मिठी मारून काय वाटतंय? आनंद वाटतो. बरं मिठीच नाही मारत त्याला काय घेतो? पप्पी घेतो, गालावर मुका घेतो. बरं मुका घेतल्यानंतर त्या वडिलाला काय वाटतंय? आनंद वाटतंय. मुका घेतल्यानंतर वडिलाला आनंद वाटते पण याची आणि त्याला टोचते म्हणून काय होतंय? शास्त्रकार म्हणतात बाले रुदती तत्पिता. अहो बाळाला ते महाराज छोटे छोटे फुंड देतो असतात बाळाला, म्हणजे ते लहान लेकराला. म्हणून संसारातला सुख आनंद असा एकाला सुख देणारा तर एकाला दुःख देणारा, ताप दुःख परिणाम दुःख याच्यासाठी अनेक विचार करता येईल. फक्त एक लक्षात घ्या बरं का, जगतामध्ये अनेक लोक आहेत त्याच्यामध्ये किती प्रकार आहेत?
तीन बद्ध मुक्त आणि मोक्ष मनाप्रमाणे आचरण करतात ते बद्ध परमात्म्याची भेट व्हावी अशी इच्छा आहे संसारामध्ये परमात्म्याची भेट व्हावी अशी इच्छा आहे त्याला काय म्हणायचं मुमुक्षु आणि मात्र संसारात राहून त्याच्यापेक्षा अलिप्त आहे त्याला काय म्हणायचं मुक्त बरं जो मुमुक्षु आहे ज्याला ब्रह्मज्ञान प्राप्त व्हावं अशी त्याला इच्छा आहे तो कोणाकडे गेलाय तुकाराम महाराजांना काय प्राप्त व्हावं म्हणून ब्रह्मज्ञान मग महाराज म्हणले ब्रह्मज्ञान एवढं सोपं नाही लहान लेकराच्या त्या गोष्टी नाही मग तो मुमुक्षु म्हणतो जगतामध्ये चाललंय ते ब्रह्मज्ञान काय तुकाराम महाराज म्हणतात काही विषयानं भरलेलं काही अहंकारानं भरलेलं काही कामानं भरलेलं काही क्रोधानं भरलेलं मग आम्हाला ब्रह्मज्ञान कसं व्हायचं एक कर संग करू नको निश्चरा ममतेचा मळ लागू देऊ नको मला इंद्रियाचा जय कर वासनेचा क्षय कर संकल्प विकल्पाच्या ठिकाणी मन होऊ देऊ नको आणि हे झाल्यानंतर याची तुला जाणीव होऊ देऊ नको म्हणजे आनंदाला पावता होशील विठो
या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान अनुभवा वाचून बडबडते शिवेला निवडलेला म्हणून संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा असून जसं महाराज सद्गुरू भगवान परमात्म्याला तशी बुद्धी दिली तसे पदापर्यंत चिंतन करण्याकरता प्रवृत्त झालो. अभंग किती कळाला काय नाही याच्याबद्दल माझं काही दुमत नाही. मला सांगण्याचा यंत्रात एकच मनुष्य यानं काय ऐकलं पाहिजे, काय घेतलं पाहिजे, मनुष्य याचा स्वार्थ काय, त्याच्या समाधान तुमचा आमचा महाराज प्रगती त्याच्यावर अवलंबून असते. इतरत्र काही गोष्टी आल्या म्हणजे प्रगती झाली असं नाही. खरं ब्रह्मज्ञान प्राप्त करून घेणं तुमच्या आमच्या या पद्याची सार्थकता आहे. त्याच्या समाधान संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी आमच्या अभंगात उपदेश करत होते. तोच उपदेश तुम्ही आम्ही आपल्या आचरणामध्ये आम्हाला आचरण करावं आणि त्याच्या समाधान ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यावं. अभंग महाराज जसं भगवान परमात्म्याने पूर्ण केलं तसं बोलून झालेलं आहे. हा उत्सव नवरात्र उत्सवानिमित्तानं आहे. सगळे सर्वच गायक मंडळी असतील, वारकरी मंडळी असतील, पंचप्रसिद्धी मंडळी असतील, भजन प्रेम करणारी आमनेरगाव परिसरातील काही आलेली मंडळी असतील, तुकाराम महाराज सारखी वेगळी सर्व गायक मंडळी, उत्तम असे शिष्यमोदक ज्यांना आम्हाला बोलले आमचे जगन्नाथ दादा, गायक महाराज मंडळी आशीर्वाद देण्याकरता असलेले बाबा सर्वांच्या चरणी दंडवत करतो. आणि विशेष करून हा नवरात्र उत्सव आहे. हा नवरात्र उत्सव तुम्ही महाराज जसं भगवान परमात्म्याला संताला अभिप्रेत आहे तसं त्याप्रमाणे आचरण करत आहात. कारण की मला अनादी अंबिका भगवती बोध परडी घेऊन येते. बोध शब्द ब्रह्मज्ञानाचा समाधान आहे बरं का. बोध तुम्हाला आम्हाला तिच्या हातामध्ये परडी कोणती बोधाची परडी आहे आणि ते ब्रह्मज्ञान बोधाची परडी तिला आणलेली आहे. तीच परडी तुम्ही आम्ही घेणं ही खरी नवरात्र उत्सव आहे. म्हणून ब्रह्मज्ञान शब्द म्हणजे बोध आहे बरं का. बोध परडी घेऊन आधी बोध ज्ञानाचा पाजळती हेच ते ब्रह्मज्ञान बरं का. जे मंडळीने तुमच्या आमच्या संतांनी सांगितलेले बोध म्हणजे कोणतं, ती महाराज परडी म्हणजे कोणती, बोध ज्ञानाचा पाजळती उदो उदो भक्त नाचती हे भक्त नाचतात. तो ज्ञानाचा बोध असेल तेच म्हणजे ओरिजिनल ब्रह्मज्ञान. त्या ब्रह्मज्ञानाच्या संबंधाने तुम्ही आम्ही नाचावं, तुम्ही आम्ही ते प्राप्त करावं हीच महाराज संतांना अभिप्रेत असलेली नवरात्र आहे. पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी दंडवत करतो. झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी समर्पित करून शिवेला पूर्णविराम. विठ्ठल
2 मिनिटं बसा, कुणी उठू नये. कीर्तन